आपल्यासोबत शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर आहेत. सर, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम टीव्हीशी बोलताना एक स्पष्टीकरण दिलं. त्यांनी सांगितलं की सदा सरवणकर आणि कार्यकर्ते स्वतः वर्षावर आले, त्यांच्याशी बातचीत केली, पण कार्यकर्ता हा नेहमी पक्षाचा आधारस्तंभ असतो आणि त्यांचं ऐकलं जावं. त्यांच्यासाठी खरं तर हा निर्णय त्यांनी घेतला की मैदानात तुम्हाला उतरवलं. कसं बघता एकूणच याच्याकडे? मी आपल्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतोय की त्यांनी मला उमेदवारी दिली, युतीच्या वतीने लढण्याचे आदेश दिले आणि आजसुद्धा या मतदारसंघातले जे मतदारांची इच्छा आहे की लढलं पाहिजे, जिंकलं पाहिजे, आपल्यातलाच एक सर्वसामान्य उमेदवार हा निवडून आला पाहिजे किंवा निवडून दिला पाहिजे, ही जी मतदारांची भावना आहे त्याचा सन्मान राखून आणि इथल्या शिवसेनेच्या आणि सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा मान राखून शिंदे साहेबांनी जे या ठिकाणी पाठिंबा दिला त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचे आभार व्यक्त करतोय. एकूणच या पूर्ण तिरंगी लढतीमध्ये सर्वचे सर्व उमेदवार जे आहेत ते शिवसेनेशी निगडीत आहेत. शिवसेना आजी, शिवसेना माजी. तर एकूणच प्रत्येकाचे विचारसरणी एक आहेत, प्रत्येकाचे मुद्देही विकासाचे आहेत. तर टफ वाटते तुम्हाला? काय नेमकं वाटतं एकदम? दादर माहीम प्रभादेवी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेला हा संपूर्ण मतदारसंघ आहे आणि म्हणूनच याच मतदारसंघातनं गेली अनेक वर्ष शिवसेनेचे उमेदवार हे निवडून येतात. या मतदारसंघाची किंवा मतदारांची भावना हीच आहे की इथे शिवसेनेचा धनुष्यबाण असला पाहिजे, माननीय शिवसेना प्रमुखांचे विचार असले पाहिजेत, हीच भावना इथल्या मतदारांची आहे. आज यामध्ये भाग वेगवेगळे झाले असतील तरी सुद्धा इथला मतदार हा शिवसेनेच्या विचाराचा आहे, शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा आहे. ज्यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार पायदळीत उडवले त्यांना मतदार यावेळेला त्यांची जागा दाखवणार आहेत. ज्यांना शिवसेना प्रमुखांनी आजपर्यंत विरोध केला त्या सगळ्यांना जर घेऊन कोणी पुढे जाणार असेल तर मतदार हे मतदानाच्या दिवशी त्यांना उत्तर देतील अशी आजची भावना आहे. आणि म्हणून या मतदारसंघात केलेली कामं, मी नावापेक्षा कामावरती मतदारांसमोर जातोय. केलेली कामं आहेत, शिवसेना प्रमुखांची विचार पुढे घेऊन जाण्याची जी आम्ही एक शपथ घेतली आहे आणि भावना व्यक्त करून काम करतोय ते मतदारांसमोर आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की नावापेक्षा कामाला महत्त्व देऊन मतदार या ठिकाणावरनं मला निवडून आणतील अशा प्रकारचा एक विश्वास आहे. तुमच्या समोर खरं तर महेश सावंत आहेत आणि महेश सावंत यांना अधिकृत उमेदवारी उद्धव ठाकरे गटानं देखील दिलेली बघायला मिळत आहे. त्यांनी एक प्रश्न उपस्थित केलाय की दबावाचं राजकारण हे केव्हा केलं जातं जेव्हा गँगस्टर वगैरे असेल, पण इथे सगळे सर्वसामान्य नागरिक जर मैदानात आहेत तर गँगस्टर कोण नाहीये, मग दबावाचं राजकारण कसलं? कोण करते राजकारण? आमच्याकडनं कुठलंही राजकारण नाही. आम्ही सरळ मतदारांना जे हवंय ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. मी आपल्याला सांगितलं की हा मतदारसंघ आणि हे मतदार हे आम्ही आई समान प्रेम केलं त्यांच्यावर. गेली 30 वर्ष त्यांनी कधी बोलवावं आणि आपण त्यांच्या सेवेला हजर व्हावं हे आम्ही सातत्याने पाळलेलं आहे. इथे जर कोणाचा प्रेशर आमच्यावरती असेल तर तो मतदारांचा आहे की त्यांची इच्छा आहे की आपल्यातलाच माणूस, काम केलेला माणूस, कधीही आपल्या सुखदुःखात सहभागी होणारा असा आपल्याला उमेदवार हवा. आणि ती इच्छा त्यांची पूर्ण करण्यासाठी मी माघार घेऊ नये अशा प्रकारचा दबाव हा मतदारांचा आणि इथल्या सर्व पक्षांच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांचा माझ्यावरती आहे. आणि म्हणून कार्यकर्ते आणि मतदार आहेत यांचा शिंदे साहेबांनी जो सन्मान केला, खरं वाटतं मी अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी जो काही एक कार्यकर्त्यांचा सन्मान म्हणून जो काही एक या ठिकाणी पाठिंबा दिला त्याबद्दल मी पुन्हा त्यांचे शतशः आभार मानतो. दुसरीकडे मनसेचे नेते देखील असं म्हणतायत की सध्या ज्या पद्धतीचं राजकारण होतंय कुठेतरी ते योग्य नाहीये आणि ज्या पद्धतीचा पाठिंबा बिनशर्तपणे राज ठाकरे यांनी दिलेला बघायला मिळाला. अगदी ठाण्यात देखील मुख्यमंत्र्यांसाठी सभा घेतल्या होत्या, त्यानंतर 19ला वरळीमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासाठी सभा घेतलेल्या बघायला मिळाल्या. पण काही लोक विसरतात आणि काही लोक लक्षात ठेवतात, असा टोला त्यांनी लगावलाय. ही राजकीय भाषणं आहेत, त्या भाषणांवरती मी काही बोलणं योग्य वाटत नाही. राजसाहेब हे प्रचंड मोठे नेते आहेत. आम्ही राजसाहेबांच्या रूपाने ते बाळासाहेबांच्या सर्व भावनांचं, तत्वांचं अनुकरण करतात असं समजतो. बाळासाहेबांनी आत्तापर्यंत सर्वसामान्य शिवसैनिकांना मोठं केलं. त्यांनी माझ्यासारख्या
शिवसैनिकाला अनेकदा नगरसेवक आमदार अशा प्रकारची त्यांनी उमेदवारी देऊन निवडून आणण्यासाठी आशीर्वाद दिले. आमची हीच भावना आहे की राजसाहेबसुद्धा बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शिवसैनिकाला आशीर्वाद देतील आणि मतदारांची जी इच्छा आहे ती पूर्ण करतील. तुम्ही एक पोस्टही केलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही रिक्वेस्ट केलेली आहे राज ठाकरे यांना की पाठिंबा द्यावा. हां, आम्ही विनंती करतोय. मी राजसाहेबांना सुद्धा मी जाऊन भेटणारी आहे आणि त्यांना विनंती करणार आहे काय 30 वर्षाचं माझं मतदारांचं मतदारसंघाचं हे आईचं आणि मुलाचं नातं आहे. हे अभेद्य ठेवावं, ते तोडू नये आपण. हे आम्हाला आशीर्वाद द्या. पण अमित ठाकरे देखील आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, ते देखील आता डोर टू डोर कॅम्पेनिंगमध्ये बघायला मिळतात आणि तुमच्या अपोजला आहेत. तुम्ही त्यांना लहानाचं मोठं होताना देखील बघितलेलं आहे आणि आज ते तुमच्या विरोधात आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. आपण लोकशाहीमधल्या या निवडणुकांकडे एक महोत्सव म्हणून पाहिलं पाहिजे. सुदृढ लोकशाही ज्या वेळेला अशा प्रकारच्या निवडणुका होतात ती लोकशाही आपल्या समोर येते आणि म्हणून जे कोणी आपल्या विरोध आहेत त्यांनाही आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत. भाजप महायुतीमध्ये भाजप एक पक्ष आहे आणि भाजप सध्या मनसेला पाठिंबा देत असल्याचं सध्या तरी दिसून येत आहे. तर त्या संदर्भात काय सांगाल? कारण एकूणच राज ठाकरे यांनी काल स्पष्टीकरण केलंय की मुख्यमंत्री हा भाजपचा होऊ शकतो, असं स्पष्टीकरण देखील केलं. ही राजकीय भाषणे आहेत, त्याच्यामध्ये मी अतिशय सामान्य कार्यकर्ता आहे. मी त्याच्यात जाणं योग्य नाही. पण मला असं वाटतं की या पुढच्या कालावधीमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून महायुतीचे सर्वच पक्ष हे माझ्या पाठीशी उभे राहतील आणि मला आशीर्वाद देतील. शेवटचा प्रश्न विचारते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्यासाठी सभा घेणार आहेत का? तसं काही बोलणं झालंय का तुमचं? हा 5 तारखेनंतर हा कार्यक्रम निश्चित होईल. मुख्यमंत्री या ठिकाणी सभा घेतील. आम्ही तशा प्रकारचं शिवाजी पार्क मैदान आरक्षित सुद्धा करून ठेवलेलं आहे. ही पूर्ण तयारी आहे आणि मुख्यमंत्र्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे की मी या सभेला येईन. आपण बघतोय की या ठिकाणी सदा सरवणकर यांनी एक स्पष्ट उल्लेख केलेला आहे की एकीकडे तिरंगी लढत होत असताना एक राज ठाकरे यांना ते स्वतः जाऊन भेटणार आहे आणि पाठिंबा देण्यासंदर्भात विनंती देखील करणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सदा सरवणकर यांच्यासाठी दादरमध्ये सभा घेणार असल्याचं देखील त्यांचे स्पष्ट केलेलं बघायला मिळतं. कॅमेरापर्सन गणेशसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.